नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 1 जुलैपासून मोठ्या धुमधडाक्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची माझी लाडकी बहीण ही योजना सध्या महाराष्ट्रात सर्वत्र तुफान गाजत आहे. महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना या योजनेद्वारे आर्थिक लाभ मिळणार आहे. परंतु काही महिलांची पंचायत अशी झालेली आहे की त्यांच्याकडं पुरेसे डॉक्युमेंट नाहीत, कागदपत्र नाहीत, तर काय करायचं? समजा रेशन कार्ड नाही आहे किंवा आधार कार्ड नाही आहे किंवा रहिवासी दाखलाच नाही, काही महिलांचा शाळेचा दाखला सापडत नाही, तर अशा महिलांनी काय करायचं? हा एक महत्त्वाचा प्रश्न या योजनेच्या निमित्तानं इथं उपस्थित झालेला आहे. तर या कागदपत्रांद्वारे काय अडचण येत आहे किंवा याच्याऐवजी कुठलं डॉक्युमेंट चालेल? समजा तुमच्याकडं आधार कार्ड आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा इतर काही आहे किंवा ते नाही, तर त्याच्याऐवजी दुसरं कोणतं डॉक्युमेंट चालणार आहे? डॉक्युमेंट किती लागणार आहेत आणि तुम्हाला अर्ज कसा भरता येणार आहे? ऑनलाईन की ऑफलाईन भरायचा, याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, कारण नवीन शासकीय योजनांची आणि तुम्हाला उपयोगी माहितीची सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओजमधून तुम्हाला देत असतो. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल, अन्यथा अर्धवट माहितीचा काही उपयोग होणार नाही. तर या योजनेसाठी जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचा एक व्हिडिओ आपण पाठीमागं बनवलेला आहे. त्याची एक लिंक आपण याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. कृपया ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आवश्यक कागदपत्र कळतील. पण आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखादं डॉक्युमेंटच नसेल, समजा शाळा सोडल्याचा दाखला नाही, तर काय करायचं? किंवा आधार कार्डच नाही, तर याच्यासाठीची ऑप्शन प्रणाली काय आहे किंवा याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय वापरता येईल, किती डॉक्युमेंट लागणार आहेत, तर या सर्वांबाबतची चर्चा आणि उहापोह या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत. तर सरासरी 4 डॉक्युमेंटची गरज लागणार आहे. कुठली 4 डॉक्युमेंट्स आहेत ती पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. एक तर तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे किंवा तुमच्या जन्माचं प्रमाणपत्र लागणार आहे, त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड आणि रहिवासी दाखला, अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत. पण समजा तुमच्याकडे आता रेशन कार्ड नसेल, तर रेशन कार्ड जर नसेल तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता. सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय? तर तुम्ही सेतू कार्यालयामध्ये किंवा शहरी भागात राहत असाल तर नगरपालिकेमध्ये जा आणि तिथं संबंधित अधिकाऱ्यांना भेटा. ते तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन बनवून देतील, जे तुम्हाला रेशन कार्डऐवजी वापरता येईल. आणि आता दुसरी अपडेट अशी आहे की समजा आता तुमचा रहिवासी दाखला नसेल, तर तुमच्या मिस्टरांचं 15 वर्षाचं जुनं मतदान ओळखपत्र चालेल, शाळा सोडल्याचा दाखला चालेल किंवा तो तिथं राहत आहे याचं कुठलंही डॉक्युमेंट चालू शकेल. समजा आता तुम्ही परराज्यातून आलेला आहात आणि इथल्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे, तर त्या परिस्थितीत देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त त्यासाठी तुमच्याकडे जरी काही कागदपत्र नसली किंवा तुमची कुठलीही कागदपत्र नसली, तर तुमच्या पतीची कागदपत्र याच्यामध्ये चालू शकणार आहेत. त्यामुळं तुमच्या योजनेसाठी तुम्हाला फायदा मिळवून देण्यासाठी ही एक दिलासा देणारी बाब आहे. आता तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही मतदान ओळखपत्र वापरू शकता किंवा ज्याच्यावरती तुमची ओळख पटू शकेल आणि त्याच्यावरती ॲड्रेस पण आहे, अशी दुसरी कुठली कागदपत्र या योजनेसाठी चालू शकतील. तर अशा प्रकारे जेणेकरून महाराष्ट्र शासनाला तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात हे पटवून देता आलं पाहिजे आणि त्यासाठी कमीत कमी कागदपत्राद्वारे देखील तुम्ही हे काम करू शकता. फक्त आता माझ्याकडं रेशन कार्ड नाही किंवा माझ्याकडं रहिवासी दाखलाच नाही किंवा माझी अशी अडचण आहे, तशी अडचण आहे, असं म्हणून हताश किंवा निराश होण्यापेक्षा सुद्धा तुम्ही त्या कागदपत्रांना अशा प्रकारे जर ऑप्शन शोधलात तर निश्चितपणे तुम्हाला ही योजना चांगल्या प्रकारे
तुम्हाला मिळू शकेल. तर तुम्हाला या कागदपत्रासंबंधी आणखी काही अडचणी येत असतील तर सेतू अधिकाऱ्यांना विचारा, नगरपालिकेमध्ये संबंधित अधिकारी आहेत त्यांना भेटा किंवा आम्हाला कमेंट करा. आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि यापूर्वी देखील आम्ही काही प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही प्रश्न केल्यानंतरच आम्ही त्याला उत्तर देऊ शकणार आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कागदपत्राची तुम्हाला अडचण येणार नाही आणि जरी आली तरी त्याला ऑप्शन आहे. तुम्ही आम्हाला विचारा, इतरांना विचारा, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला योजना मिळाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. तर या योजनेसाठी आत्तापर्यंत तुमच्याकडे किती कागदपत्र आहेत ते पहा, ऑप्शन पहा आणि मगच तुमचा अर्ज सबमिट करा. समजा आता अर्ज सबमिट करत असताना जर तुम्हाला संबंधित अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका जर कागदपत्र मागत असतील तर त्यांना ते ऑप्शनल सांगा आणि जेणेकरून तुम्हाला कमीत कमी कागदपत्र योग्य पद्धतीनं त्यांना देता येईल तेवढी द्या आणि हा आपला अर्ज भरून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कुटुंबामध्ये कमीत कमी 2 महिलांना या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे. मग त्यापैकी विवाहित आणि अविवाहित अशी महिलासुद्धा पात्र ठरणार आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कसलंही टेन्शन, कसलंही दडपण मनावरती न घेता निश्चितपणे अर्ज दाखल करा. आणखी तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरता येत असेल तर ऑफलाईन भरा आणि ऑनलाईन भरता येत असेल तर ऑनलाईन अर्ज भरा. परंतु तुमचा अर्ज तुम्ही निश्चितपणे भरा. आता राहिला 4 चाकी गाडीचा प्रश्न आणि इन्कम टॅक्सचा प्रश्न, तर त्यावरती सरकार विचार करत आहे. लवकरच यातूनही काही तोडगा निघू शकेल आणि त्या महिलांना देखील या गोष्टीचा लाभ मिळू शकेल. कारण जसं 5 एकर जमिनीची अट शासनानं रद्द केलेली आहे तशीच या दोन्ही अटी रद्द होऊ शकतात अशी जनतेला अपेक्षा आहे. तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.